नमस्कार. आज आपण एका अशा डिव्हाइसची गोष्ट करणार आहोत जे चक्क अदृश्य गोष्टींना आपल्या डोळ्यांसमोर आणतं. हो, खरंच. चला तर मग पाहूया, हे ऑसिलोस्कोप नावाचं यंत्र ही जादू नक्की करतं तरी कसं. आता बघा, वीज किंवा इलेक्ट्रिसिटी ती आपल्याला दिसते का? नाही ना? मग विचार करा, अशा न दिसणाऱ्या गोष्टीला आपण पाहणार तरी कसं? म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात हे जे सिग्नल्स असतात ते तर सतत बदलत असतात, पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. मग त्यांचा अभ्यास कसा करायचा? बरं, याच प्रश्नाचं उत्तर आहे ऑसिलोस्कोप. ओके, तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करू अदृश्य सिग्नलला दृश्यमान कसं करायचं यापासून. मग कॅथोड रे ट्यूबच्या आत डोकावू, इलेक्ट्रॉन बीम कशी तयार होते ते पाहू, ती कशी वळवली जाते, स्क्रीनवर प्रकाश कसा तयार होतो आणि शेवटी या सगळ्याला जोडून सिग्नलचं एक पूर्ण चित्र कसं तयार होतं ते समजून घेऊ. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ऑसिलोस्कोप म्हणजे नेमकं काय आहे आणि ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे असं एक उपकरण आहे जे विजेच्या अदृश्य सिग्नलला एका ग्राफमध्ये बदलतं. म्हणजे आपण त्याचा अभ्यास करू शकतो. बघा, जसं डॉक्टर हृदयाचे ठोके बघायला ECG मशीन वापरतात ना, अगदी तसंच इंजिनियर्सना वेगवेगळे सिग्नल्स बघायला ऑसिलोस्कोप लागतो. इथे बघा, हा आहे ऑसिलोस्कोपचा एक ब्लॉक डायग्रॅम. यात आपल्याला त्याचे मुख्य भाग दिसतायत, जसं की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अँप्लिफायरसारखे महत्त्वाचे घटक आहेत. पण या सगळ्याचा जो आत्मा आहे ना, म्हणजे जिथे खरी गंमत घडते, तो भाग आहे कॅथोड रे ट्यूब. आपण त्याला शॉर्टमध्ये CRT म्हणतो. चला तर मग आता थेट या मशीनच्या हृदयातच जाऊया, म्हणजे त्या कॅथोड रे ट्यूबच्या आत, कारण सगळी जादू इथेच तर घडणार आहे. तर ही आहे ती कॅथोड रे ट्यूब. ही बेसिकली एक काचेची नळी आहे जी आतून पूर्णपणे रिकामी असते, म्हणजे व्हॅक्यूम. आता पुढची काही मिनिटं खूप इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण आपण स्वतः एक इलेक्ट्रॉन बनणार आहोत आणि या ट्यूबमधून त्याचा प्रवास कसा होतो ते अनुभवणार आहोत. ओके, तर आपल्या या कथेची म्हणजे इलेक्ट्रॉनच्या प्रवासाची सुरुवात होते एका इलेक्ट्रॉन बीमच्या निर्मितीपासून. पाहूया ही बीम तयार कशी होते आणि तिला पुढे कसं पाठवलं जातं. ही प्रक्रिया आहे ना, ती 4 सोप्या स्टेप्समध्ये होते. सगळ्यात आधी स्टेप 1, एक फिलामेंट कॅथोडला प्रचंड गरम करतो, इतकं की त्यातून अक्षरशः इलेक्ट्रॉन्स बाहेर उकळू लागतात. मग स्टेप 2, व्हॅलेन्स सिलेंडर नावाचा एक भाग या बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवर कंट्रोल ठेवतो. यानेच स्क्रीनवरची ब्राईटनेस कमी जास्त होते. तिसरी स्टेप, एक लेन्स या सगळ्या विखुरलेल्या इलेक्ट्रॉन्सना एकत्र आणते आणि त्यांना एका सुईच्या टोकासारखं बारीक फोकस करते. आणि फायनली चौथी स्टेप, एक हाय व्होल्टेज ॲनोड या तयार झालेल्या बीमला इतका वेग देतो की आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर काय, आपण शुद्ध ऊर्जेपासून बनवलेला एक हाय स्पीड अदृश्य पेन तयार केलाय, जो आता चित्र काढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. बरं, आपला अदृश्य पेन तयार आहे, तो सुसाट वेगाने पुढे निघालाय सुद्धा. पण फक्त सरळ जाऊन तर उपयोग नाही. चित्र काढण्यासाठी त्याला वर खाली डावी उजवीकडे वळवावं लागेल, बरोबर? मग हे कसं केलं जातं, चला बघूया. आता बघा, या बीमच्या रस्त्यामध्ये 2 प्लेट्स ठेवलेल्या असतात. त्यांना म्हणतात वाय प्लेट्स. आणि गंमत म्हणजे जो सिग्नल आपल्याला बघायचा आहे ना, तो ह्याच प्लेट्सना जोडलेला असतो. त्यामुळे होतं काय की जेव्हा सिग्नलचा व्होल्टेज वाढतो तेव्हा ही बीम वरच्या दिशेने ओढली जाते आणि व्होल्टेज कमी झाला की खाली येते. सिंपल. आणि अगदी असंच काम करण्यासाठी प्लेट्सचा आणखी एक जोड असतो, तो म्हणजे एक्स प्लेट्स. त्या काय करतात? अगदी बरोबर, त्या बीमला आडव्या दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे हलवतात. पण इथे एक छोटासा फरक आहे. या एक्स प्लेटचं काम बीमला एका ठराविक स्थिर गतीने डावीकडून उजवीकडे सारखंच सरकवत राहणं आहे. यालाच म्हणतात टाइम बेस. आणि यामुळेच आपल्याला वेळेनुसार सिग्नलमध्ये होणारे बदल एका ग्राफच्या रूपात दिसतात. ओके, आता आपण आलो आहोत या प्रवासाच्या क्लायमॅक्सवर, म्हणजे त्या अंतिम आणि सगळ्यात रोमांचक टप्प्यावर, जिथे ही अदृश्य इलेक्ट्रॉन बीम एका दृश्य चित्रात बदलणार आहे. तर जेव्हा हा सुपरफास्ट इलेक्ट्रॉन स्क्रीनवर जाऊन आदळतो तेव्हा नेमकं काय होतं?
बघा, या स्क्रीनवर आतल्या बाजूने फॉस्फर नावाच्या एका खास पदार्थाचा लेप दिलेला असतो आणि जेव्हा इलेक्ट्रॉन या पदार्थाच्या अणूवर आदळतो तेव्हा तो अणू ती ऊर्जा शोषून घेतो आणि मग ती ऊर्जा बाहेर टाकताना प्रकाशाचा एक छोटासा कण एक फ्लॅश तयार करतो. आणि ऐका, हे एकदा दोनदा नाही तर एका सेकंदात लाखो वेळा घडतं. लाखो इलेक्ट्रॉन्स, लाखो प्रकाशकण, हे सगळं इतक्या झटपट होतं की आपल्या डोळ्यांना ते वेगवेगळे ठिपके दिसतच नाहीत. आपल्याला दिसते ती फक्त एक सलग चमकणारी रेषा. चला तर आतापर्यंत आपण जे काही वेगवेगळं पाहिलं ते सगळे एकत्र जोडून बघूया की सिग्नलचं ते फायनल चित्र स्क्रीनवर तयार होते तरी कसं. तर होतं काय की इथे दोन गोष्टी एकदम एकाच वेळी घडत असतात. एकीकडे व्हर्टिकल प्लेट्स, त्या आपल्या इलेक्ट्रॉन पेनला सिग्नलच्या ताकदीनुसार वर खाली नाचवत असतात. आणि त्याचवेळी दुसरीकडे हॉरिझॉन्टल प्लेट्स त्याच पेनला एका स्थिर गतीने डावीकडून उजवीकडे ओढत नेत असतात. आणि जेव्हा या दोन्ही हालचाली एकत्र येतात तेव्हा काय होतं? आपल्या या स्क्रीनवर आपल्या अदृश्य सिग्नलचा एक परफेक्ट ग्राफ दिसायला लागतो. आणि हे सगळं रिअल टाईममध्ये घडतं. म्हणजे सिग्नलमध्ये बदल झाला की लगेच आपल्याला तो स्क्रीनवर दिसतो. कमाल आहे नाही का? म्हणजेच ऑसिलोस्कोप आपल्याला सिग्नल्सच्या एका अदृश्य जगात डोकावण्याची संधी देतो. ही एक अशी खिडकी आहे जिथून आपण इलेक्ट्रॉनिक्सची आत दडलेली स्वतःची एक भाषा पाहू शकतो, समजू शकतो. आता जरा विचार करा की या अदृश्य गोष्टी पाहण्याच्या क्षमतेमुळे भविष्यात अजून कोणते नवीन आणि आश्चर्यकारक शोध लागू शकतील.